नमस्कार, मनापासून स्वागत. आजची आपली 5K सिरीजची सुरुवात करूया. 5K म्हणजे काय, काय, कसं, कुठे, कधी आणि केव्हा. या सिरीजमध्ये आजचा टॉपिक असणार आहे रिकरंट युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन स्त्रियांमध्ये, म्हणजे बायकांमध्ये परत परत इन्फेक्शन लघवीचे जे होतात त्याबद्दल आपण थोडी माहिती देणार आहोत. सो रिकरंट युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन मध्ये काय असतं? वर्षातनं 6 वेळाच्या वर किंवा दर वर्षात किंवा 2 ते 3 वर्षांना सारखं लघवीच्या मार्गाला होणारं इन्फेक्शन, यालाच रिकरंट युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन आपण म्हणतो. बायकांमध्ये लघवीचे इन्फेक्शन हे फार कॉमन असतात, कारण लघवीचा रस्ता फक्त 4 सेंटीमीटरचा असतो, पण किटाणूला आत शिरणं हे फार मोठी टास्क नसते. काय कॉमन सिम्पटम्स असतात? बरेचदा पेशंट्स येतात आमच्याकडे आणि म्हणतात लघवीच्या मार्गाला जळजळ होते, लघवीला सारखं जावं लागतंय आणि लघवीला गेल्यावर शिल्लक राहते आणि अपूर्ण असं फिलिंग येतं. हे सर्वात कॉमनेस्ट असतं. आणि दुसरे अजून रेअर सिम्पटम्स असतात, खाली ओटीपोटाच्या इथे दुखणं, थंडी, ताप, या सगळ्या गोष्टी आपल्याला पेशंटमध्ये दिसून येतात. तर आता आपण या ज्या पेशंट जेव्हा आपल्याकडे येतो, फर्स्ट अँड फॉरमोस्ट आपण त्यांना काय ऍडवाइस करतो? पहिले असतं बेसिक इन्व्हेस्टिगेट करतो आपण. लघवीचे रुटीन आणि कल्चर हे इन्व्हेस्टिगेशन आपण करतो. कुठला किटाणू आहे जाणणं गरजेचं असतं आणि त्याला आपण कुठले अँटीबायोटिक योग्य देऊ शकतो यासाठी आपण ट्रीटमेंट बघतो. का हे होतं त्याच्या मागचे रिझन्स अनेक असतात. सर्वात कॉमनेस्ट असतं आपल्या देशात पाणी बायका कमी पितात, त्याच्यामुळे लघवीचं प्रमाण कमी होतं. सेकंडली, लघवी खूप लॉंग पिरियडसाठी धरणे हे एक इन्फेक्शनचा सोर्स असतो. काही लोकांमध्ये हायजीन प्रॅक्टिसेस पूर असल्यामुळे सफाईचे काही चूक पद्धती असतात, जसं जेट स्प्रे वापरणं. जेट स्प्रे हा लघवीच्या मार्गाला वापरलाच नाही गेला पाहिजे, कारण त्यांनी बाहेरचे किटाणू सहसा हाय प्रेशरमध्ये लघवीच्या मार्गात जातात. तर टेक होम मेसेज असा आहे की जर का आपण बेसिक नियम किंवा बेसिक केअर पॅकेज मान्य केले तर आपण या आजाराला टाळू शकतो. सो फर्स्ट अँड फॉरमोस्ट इज क्लीन हायजीन प्रॅक्टिस, ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर, आणि जेव्हा हा त्रास होईल तेव्हा ताबडतोब आपल्या डॉक्टरकडे या.